नमस्कार मित्रांनो, मी उमेश सणस. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक 2024 सालामधली ही आपल्या डोळ्यासमोर दिसते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. निवडणुकाची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सगळे राजकीय पक्ष तयार आहेत. युतीने आपली तयारी पूर्ण केलेली आहे. आघाडी निवडणुकीसाठी सज्ज आहे. ज्या राजकीय पक्षांची निवडणूक लढवण्याची तयारी नाही त्या राजकीय पक्षांनी सुद्धा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीच आपली यंत्रणा जी ती उभी केलेली आहे. महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष या निवडणुकीत काय करायचं हे स्वतःशी ठरवून आपल्या पक्षातल्या नेत्यांसह या निवडणुकीला तयार आहेत. महाराष्ट्रातले दिग्गज राजकारणी हे या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला काय मिळतं हे पाहणार आहेत. भारतातले अनेक मोठे उद्योजक हे देखील महाराष्ट्राकडे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे मोठ्या आशेनं पाहत आहेत. थोडक्यात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायला महाराष्ट्रातले राजकारणी, महाराष्ट्रातले राजकीय पक्ष आणि भारतातले उद्योजक तयार आहेत. या निवडणुकीला सामोरे जायला तयार नाही ती फक्त महाराष्ट्रातली जनता. महाराष्ट्रातल्या जनतेची मानसिकता ही निवडणुकीला सामोरं जाण्यासारखी राहिलेली नाही. महाराष्ट्रातल्या जनतेची मानसिक तयारी या निवडणुकीला सामोरं जाण्याकरता अद्याप झालेली नाही. महाराष्ट्रातली जनता म्हणजेच महाराष्ट्रातला मतदार या निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं काय करायचं या बाबतीत संभ्रमात आहे. सर्वसामान्य मतदाराची तयारी नसताना ही निवडणूक अचानक सर्वसामान्य मतदारांवर लादली गेलेली आहे. सर्वसामान्य मतदाराला दिवाळी साजरी करायची की 2024 ची विधानसभेची निवडणूक साजरी करायची असा प्रश्न पडावा अशा पद्धतीनं निवडणुकीचा कार्यक्रम ठरवला गेलेला. ही निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या काही मुद्द्यांवर व्हावी अशी जनतेची अपेक्षा आहे. ही निवडणूक मुद्द्यांवर होऊ नये असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतंय. परंतु जनता असंघटित आहे. जनतेचा आवाज हा संघटित नाही आणि संघटित लोक नेमके कोणाचे मुद्दे मांडतात हा वेगळा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकातल्या महत्वाच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जातो. एका हिंदी कवीची कविता आहे, राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, संत्री बोला रात है, अरे यह सुबह सुबह की बात है. सगळ्याच राजकीय पक्षामध्ये या प्रकारचं वातावरण आहे. श्रेष्ठी म्हणतील ते खरं, आमचे वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागणार, वरून जसा आदेश येईल तसं वागायचं आम्हाला माहिती आहे, या व्यतिरिक्त आम्हाला काही माहिती नाही अशा पद्धतीने बोलत निवडणुकाला सामोरे जाणारे महाराष्ट्रातल्या विविध राजकीय पक्षांचे नेते हे सर्वसामान्य माणसांची किती बांधिलकी बाळगतील हा प्रश्न आहे. ही निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर लढली जावी यासाठी जनतेने स्वतःचे प्रश्न हे स्वतःच राजकीय पक्षांसमोर, राजकीय नेत्यांसमोर, राजकारण्यांसमोर मांडले पाहिजेत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की जनता आणि राजकारणी, राजकीय पक्ष यांच्यामधला दुवा म्हणजे माध्यम आहेत. आमचा गोदी मीडिया हा जनतेचा राहिलेला नाही, तो काही भांडवलदारी मालकांचा झालेला आहे. इतर वेळी हा गोदी मीडिया हा वेगवेगळे राजकीय पक्ष आणि राजकारणी हे खरेदी करू शकतात. आमच्या गोदी मीडियातल्या बातम्या गोदी मीडिया कोणाला एक्सपोज करेल याच्याबद्दल भाकीत करणं सुद्धा खूप अवघड आहे. गोदी मीडिया कोणाला कधी डोक्यावर घेईल, कोणाचं कौतुक करेल आणि कोणत्या बातम्या दाबून ठेवेल याच्याबद्दल प्रिडिक्शन करणं, भाकीत करणं सुद्धा अत्यंत कठीण व्हावं अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात दसऱ्याला 4 दसरा मेळावे झाले. एकनाथ शिंदे साहेबांचा झाला, मुख्यमंत्री आहेत ते उद्धव ठाकरे साहेबांचा झाला, ते शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आहेत. बीडला जरांगे पाटलांचा झाला आणि पंकजाताई मुंडेंचा झाला. या 4 दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्रातल्या गोदी मीडियानं, प्रिंट मीडिया यात आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया यात आहे, ज्या बातम्या कव्हर केल्या त्या पाहिल्या तर या गोदी मीडियाची कीव यावी अशी परिस्थिती होती. कोणत्या दसरा मेळाव्यात कोणी कोणते विचार मांडले, कोणाचे विचार लोकांपर्यंत जास्त पोहोचले, कोणाच्या विचारामुळे महाराष्ट्रातली जनता प्रभावित झाली याच्यावर गोदी मीडियाने कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे होतं. याबद्दलच्या बातम्या या गोदी मीडियाकडून लोकांसमोर यायला पाहिजे होत्या. गोदी मीडियाकडून याबद्दलची कसलीही आणि कोणतीही बातमी लोकांसमोर आली नाही. मग गोदी मीडियाने बातम्या कोणत्या दिल्या, कोणाच्या मेळाव्याला किती गर्दी होती, कोणाच्या मेळाव्याकडे लोकांनी पाठ फिरवली,
कोणत्या मेळाव्यामध्ये लोक कुठून आणलेली होती, कोणत्या मेळाव्यामध्ये मुख्य नेत्याचं भाषण सुरू झाल्यानंतर लोक जे ती मेळाव्यातून उठून जायला लागली, या प्रकारच्या बातम्या आमची माध्यमं दाखवत होती. माध्यमांना बाजूला ठेवून जनता आणि राजकारणी, जनता आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये एक थेट दुवा निर्माण व्हायला पाहिजे, एक थेट संवाद निर्माण व्हायला पाहिजे. आणि हा संवाद आता असंघटित जनतेनं स्वतःच करणं गरजेचं आहे. राजकारण्यांना त्यांना वाटेल त्या विषयावर आणि त्यांना वाटेल त्या मुद्द्यावर निवडणूक लढवणं होऊ नये, यासाठी जनतेनं जो प्लॅटफॉर्म मिळेल, मग तो समाज माध्यमाचा मिळू देत, तो आणखी कुठला मिळू देत, प्रत्यक्ष भेटीचा मिळू देत, आपले प्रश्न हे राजकीय पक्षांसमोर आणि नेत्यांसमोर मांडले पाहिजे. महाराष्ट्राचे राजकीय प्रश्न हे या निमित्तानं ऐरणीवर यावेत, लोकांसमोर यावेत, राजकारण्यांसमोर यावेत, राजकीय पक्षांसमोर यावेत आणि त्यातल्या किमान काही पक्षांची उकल जी आहे ती या निवडणुकीच्या माध्यमातून व्हावी, ही फार मोठी अपेक्षा आहे. या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी जनतेनं स्वतः सजग राहणं गरजेचं आहे. जनता सजग राहावी यासाठी जनतेतल्या प्रतिनिधींनी, जनतेतल्या प्रत्येक माणसानं या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य दाखवलं पाहिजे. ही व्यवस्था भ्रष्ट आहे, ही व्यवस्था ही संधी साधू लोकांचं हित पाहणारी आहे. अशा व्यवस्थेला वठणीवर आणण्याकरता व्यवस्थेला सतत प्रश्न विचारत राहिले पाहिजे. सत्तेला प्रश्न विचारणं हे सामान्य माणसाचं काम आहे, सत्तेला प्रश्न विचारणं हे कलावंतांचं काम आहे, सत्तेला प्रश्न विचारणं हे सर्वसामान्य नागरिकाचं काम आहे, सत्तेला प्रश्न विचारणं हे बुद्धिमंतांचं काम आहे. सत्तेवर जर अंकुश राहिला तरच सत्ता निर्भयपणानं, निर्भीडपणानं, प्रामाणिकपणानं आणि निस्पृहपणानं काम करू शकते. सत्तेला प्रश्न विचारणारे नागरिक हे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर निर्माण झाले पाहिजेत आणि त्या नागरिकांनी सत्तेला प्रश्न विचारून महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या समस्या या सत्तेपुढे मांडल्या पाहिजेत. महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या समस्यांमध्ये सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव नाही, शेतीमालाला योग्य पद्धतीनं दर मिळत नाहीये. महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, हळद उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यावर तर संकटामधलं संकट जी आहेत ती लादली जातात. ही मानवनिर्मित संकट आहेत. शेतकरी भरडला जावा अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं कृषी धोरण जे आहे ते आखलं जात आहे. यातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही बाहेर कसं काढणार याबद्दल युतीच्या नेत्यांनीही सांगितलं पाहिजे आणि आघाडीच्या नेत्यांनीही सांगितलं पाहिजे. दारू धंद्याला आणि दारू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दिवस रात्र वीज आणि पाणी मोफत देणारे, कमी पैशात देणारे आमचं राज्य सरकारचं सगळं प्रशासन जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत हे औदार्य दाखवित नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी जर पाणी द्यायचं असेल तर त्यासाठी विजेची वेळ ही रात्रीची ठेवलेली आहे. बऱ्याचदा रात्री 12 वाजता, पहाटे 3 वाजता, 5 वाजता उठून जे ते शेतकऱ्याला आपल्या शेतीला पाणी द्यावं लागतं. अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, शेतकऱ्यांच्या असंख्य समस्या आहेत. या समस्या ज्या आहेत ते या निवडणुकीच्या वेळी हायलाईट होणं हे गरजेचं आहे. पुढची समस्या आहे ती बेरोजगारांची समस्या आहे. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. शासकीय सगळ्या नोकऱ्या ज्या आहेत त्या भरल्या गेलेल्या आहेत का? महाराष्ट्रामध्ये पोलिसांची जेवढी संख्या आवश्यक आहे तेवढे पोलीस महाराष्ट्र शासनानं भरती करून घेतलेली आहेत का? महाराष्ट्र शासनानं आरोग्य सेवकांची पुरेशी संख्या जी आहे ती आपल्या आरोग्य सेवेत समाविष्ट करून घेतलेली आहे का? महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेमध्ये प्रत्येक विभागामध्ये ज्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा ज्या आहेत त्या भरण्यासाठी राज्य शासनानं काय केलेलं आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. राज्य शासनाकडे असंख्य रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा कशा भरायच्या याच्याबद्दल युती काय म्हणते आणि याच्याबद्दल आघाडी काय म्हणते हे या दोघांनाही विचारावं लागेल. अगदी जे छोटे पक्ष आहेत MIM सारखे, अगदी निवडणुकीला सर्व शक्तीनिशी सामोरे जाणारे जे पक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडी सारखे, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेसारखे या पक्षांना देखील हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे की महाराष्ट्रातल्या युवकांची बेरोजगारी कमी करण्याकरता राज्य शासनातल्या रिकाम्या जागा तुम्ही कशा भरणार आहात आणि त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे काही प्रोग्राम आहे का? त्या संदर्भात तुमच्याकडे काही ब्ल्यू प्रिंट आहे का? महाराष्ट्रातले उद्योजक हे महाराष्ट्रामध्ये उद्योग करीत असताना महाराष्ट्रात नवे उद्योग आले पाहिजेत.
महाराष्ट्रातले उद्योग जे ते परराज्यात चाललेले आहेत, बरेचसे उद्योग गुजरातमध्ये चाललेले आहेत, सातत्यानं गुजरातमध्ये चाललेले आहेत. महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातमध्ये जात असताना महाराष्ट्रातले राजकारणी गप्प बसतात, ते या संदर्भात काही करीत नाहीत, अशा स्वरूपाची समजूत लोकांमध्ये आहे. महाराष्ट्रातला उद्योग हा खरोखर गुजरातमध्ये चाललेला आहे का? महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांचं प्रमाण कमी होत आहे का? याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला हवं आहे. महाराष्ट्रामध्ये उद्योग कसा वाढेल याबद्दल सर्वच राजकीय पक्षांना काय वाटतं हे लोकांसमोर आलं पाहिजे. स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातली बलात्काराची प्रकरण असू देत किंवा बदलापूरचं प्रकरण असू देत, या प्रकरणांमधून महाराष्ट्रामधल्या स्त्रियांची सुरक्षितता ही राम भरोसे सोडली गेलेली आहे हे स्पष्टपणाने दिसून येत आहे. स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार काय करणार आहे आणि काय करीत आहे हा प्रश्न आता महत्वाचा नाहीये. ज्यांना आपलं सरकार महाराष्ट्रात स्थापन करायचं आहे त्यांना हा प्रश्न विचारण्याची गरज आहे की स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या योजना राबवाल आणि स्त्रिया अधिक सुरक्षित करा. महाराष्ट्रातल्या युवकांना आणि युवतींना चांगलं शिक्षण मिळाल्यानंतर त्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडे कोणते प्रोग्राम आहेत हेही बघणं गरजेचं आहे. उद्योजकांचे आणि राजकारण्यांचे संबंध यावर या निमित्ताने चर्चा होणं आवश्यक आहे. भारतीय जनता पक्ष हा अदानी आणि अंबानी साहेब यांना विशेष सेवा पुरवतो ही गोष्ट सातत्यानं माध्यमांनी समोर आणली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. भारतीय जनता पक्षाकडे केवळ बोर्ड दाखवून उपयोग नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर शरद पवार यांचे देखील अदानी साहेबांशी जवळचे संबंध आहेत आणि अंबानी साहेबांना एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर तो पुरस्कार माझ्या घरामध्ये माझ्या परिवारामध्ये आला असं भाषण उद्धव ठाकरे करीत असतात. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जर सर्वच राजकीय पक्षांचे उद्योजकांशी इतके मधुर संबंध असतील तर उद्योजक हे कोणत्या राजकीय पक्षाच्या पाठीमागे आहेत आणि कोणते राजकीय पक्ष कोणत्या उद्योजकांच्या कच्छेपी लागलेले आहेत याचा जाबही सामान्य माणसांनी राजकारण्यांना या निवडणुकीत विचारण्याची वेळ आहे. तुम्ही राजकीय पक्ष म्हणून उद्योजकांशी कसे संबंध ठेवणार आहात आणि उद्योजक तुमच्याशी एवढे मधुर संबंध ठेवायला काय येतात? तुम्हाला उद्योजकांकडून काय मिळतं आणि तुम्ही उद्योजकांना त्याचे रिटर्न्स काय देतात? हे प्रश्न सर्वसामान्य मराठी तरुणांना आहेत, तरुणींना आहेत. या प्रश्नांची उत्तरं ही देखील या निमित्ताने मिळाली पाहिजे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक क्षेत्र हे अत्यंत अप्रगत राहिलेलं आहे. अप्रगत या अर्थानं की महाराष्ट्रामध्ये बॉलिवूड आहे पण मराठी सिनेमाला महाराष्ट्रामध्ये फारसं भविष्य नाही अशी अवस्था आहे. व्यावसायिक मराठी रंगभूमी ही मोडकळीला आलेली आहे. चांगले कलाकार असताना, चांगलं तंत्रज्ञान असताना, चांगली पायाभरणी असताना आणि चांगले कथाकार, चांगली कथा असताना मराठी चित्रपट आणि मराठी नाटक याची अवस्था महाराष्ट्रामध्ये अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातला हा दुष्काळ संपवण्याचं सामर्थ्य कोणत्या राजकीय पक्षात आहे आणि कोणत्या विचारधारेत आहे हे बघणं गरजेचं जसं आहे तसंच त्यांच्यासाठी कोणती योजना, कोणते प्रोग्राम ह्या राजकीय पक्षांकडे आहेत हे या राजकीय पक्षांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे माझा राजकीय पक्ष फोडला गेला, माझ्या पक्षातनं काही गद्दार दुसरीकडे गेले म्हणून मला मतदान करा असं सांगणं सोपं आहे, असं सांगणं अगदी नैसर्गिक आहे. परंतु केवळ एवढ्याच मुद्द्यावर निवडणूक लढवली जाऊ नये. गद्दारांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल, सहानुभूतीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल, पण जनतेच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवली जाणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सर्वसामान्य माणसाचे भ्रष्टाचाराबद्दलच्या कल्पना फार सोप्या आहेत. सर्वसामान्य माणसाला बोफोर्समध्ये आणि राफेलमध्ये काय भ्रष्टाचार झाला याच्याशी घेणं देणं नाही. सर्वसामान्य माणसाला नगर परिषदेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये आणि तहसीलदार ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं पैसे मागणारी यंत्रणा जी आहे ती अत्यंतिक त्रास देते आहे. या भ्रष्ट व्यवस्थेमुळे सामान्य माणूस जो तो गोंधळून गेलेला आहे. या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये बदल करण्याकरता युतीकडे काय प्रोग्राम आहे आणि आघाडीनं काय तयारी केलेली आहे याचं स्पष्टीकरण युतीनं आणि आघाडीनं महाराष्ट्राला दिलं पाहिजे. महाराष्ट्र हे पर्यटनासाठी देशातलं नव्हे तर जगातलं एक नंबरचं राज्य होऊ शकतं. पर्यटनासाठी महाराष्ट्रासाठी काही विशेष ब्ल्यूप्रिंट तयार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये पर्यटनासाठी पोषक वातावरण नाही आणि त्यामुळे परदेशी पर्यटक जे आहेत
ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने येत नाहीत. भारतीय पर्यटकांना देखील महाराष्ट्रामध्ये आणणं शक्य आहे, परंतु त्यासाठीचे कोणतेही प्रयत्न प्रस्थापित राजकारण्यांकडून आणि राजकीय पक्षांकडून केले जात नाहीत. महाराष्ट्र पर्यटनाच्या क्षेत्रात मागे राहणं ही गोष्ट महाराष्ट्रासाठी इतक्या वर्षाच्या इतिहासात नामुष्कीची आहे. पण पर्यटनाला जर चालना दिली गेली तर बेरोजगारी संपेल, नवा रोजगार निर्माण होईल आणि पर्यटनाच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा परदेशी आणि देशातला पर्यटक जो तो आकर्षित होऊ शकतो. या संदर्भात या राजकीय पक्षांना काय करता येणं शक्य आहे हे सर्वच राजकीय पक्षांनी सांगितलं पाहिजे. राजकीय पक्ष या मुद्द्यांवर बोलत नाहीत. महागाईचा मुद्दा आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले आहेत आणि याचा त्रास सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात होतोय. महागाईनं सामान्य माणूस मेटाकुटीला आलेला आहे. गृहिणीला तिचं बजेट भागवणं फार कठीण झालेलं आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रापुरती महागाई दूर कशी करणार आहोत, त्यासाठी आमच्याकडे काय योजना आहे हे युतीनं सांगितलं पाहिजे, आघाडीनं सांगितलं पाहिजे, मनसेनं सांगितलं पाहिजे, वंचित बहुजन आघाडीनं सांगितलं पाहिजे. ज्या अपक्ष उमेदवारांना निवडणूक लढवायची त्याही प्रत्येक अपक्षानं सांगितलं पाहिजे की मी या कारणासाठी निवडणूक लढवतोय, या कारणासाठी मला विधान भवनामध्ये विधानसभेत जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर मी या गोष्टी महाराष्ट्राच्या विधानसभेत करणार आहे. यातलं काही न सांगता मी उभा आहे, माझ्या घराण्यातला पूर्वी कोणीतरी आमदार आहे, खासदार आहे, मंत्री होता म्हणून मला मतं द्या, मी ह्याच्या आशीर्वादाने उभा आहे म्हणून मला मतं द्या, मला मत दिलं की ते मोदी साहेबांना जाईल, मला मत दिलं की ते पवार साहेबांना जाईल, मला मत दिलं की ते राहुल गांधींना जाईल म्हणून मला मत द्या, असं सांगणारे उमेदवार समोर आले तर त्यांना प्रश्नांबद्दल बोला, आमच्या प्रश्नांबद्दल बोला. आमचे प्रश्न हे खऱ्या अर्थानं मांडणारा पक्ष, खऱ्या अर्थानं मांडणारा उमेदवार आम्हाला पाहिजे आहे हे लोकांनी या व्यवस्थेला सांगितलं पाहिजे. लोकांनी हे या राजकारण्यांना सांगितलं पाहिजे. आजची ही वेळ ही तुमच्यासाठी महत्वाची आहे, माझ्यासाठी महत्वाची आहे. आपण आपले प्रश्न जर या राजकारण्यांना आजच्या वेळी सांगितले नाहीत, आजच्या दिवसांमध्ये सांगितले नाहीत तर या पुढच्या 5 वर्षानंतरच ते पुन्हा आपल्या दारात येणार आहेत आणि आपल्या प्रश्नांबद्दल बोलणार आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर निवडणूक व्हावी, यासाठी जनतेचे प्रश्न हे निवडणुकीवर ऐरणीवर असावेत, यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसाला हंगामा निर्माण करणारे राजकारणी नको आहेत. नुसता दंगा करणारे आणि बढाईखोरपणानं भाषणं करणारे आणि योजनांचा पाऊस सर्वसामान्य माणसांवर पाडणारे राजकीय पक्ष नको आहेत. सर्वसामान्य माणसांना नवनिर्माण करणारे, काही निर्मिती करणारे आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारे राजकारणी हवे आहेत, राजकीय पक्ष हवे आहेत. अंबानींच्या लग्नाला सहकुटुंब जाणारे राजकारणी एखाद्या शेतकऱ्याच्या लग्नाला गेलेले ज्या दिवशी दिसतील, राजकीय पक्षांचे नेते ज्या दिवशी एखाद्या सर्वसामान्य कामगाराच्या घरामध्ये जातील आणि अंबानीच्या कुटुंबामध्ये एखादा कार्यक्रम असल्यानंतर ज्या प्रेमानं वागतील, तसे मधुर संबंध राज्यातल्या सामान्य माणसाशी निर्माण करावेत असं ज्यावेळी राजकारण्यांना वाटेल आणि तशी परिस्थिती सर्वसामान्य माणूस निर्माण करेल, त्यावेळी जनतेच्या प्रश्नांसाठीची निवडणूक जी आहे ती आपोआप लढली जाईल. काही सामाजिक संस्था निर्भय बनवसारखे कार्यक्रम चालवतात, ते एका राजकीय पक्षाच्या हिताचे आहेत, एका राजकीय आघाडीचे विरोध आहेत. त्यांनी सत्तेलाही प्रश्न विचारले पाहिजेत आणि विरोधकांनाही प्रश्न विचारले पाहिजेत. ज्यांना विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आहे त्यांनाही प्रश्न विचारले गेले पाहिजेत. प्रश्न विचारले जाणं, सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणं आणि विरोधकांवर अंकुश ठेवणं, ही सगळी कामं जी आहेत ती एकाच वेळी जी आहेत ती जनतेलाच करावी लागतील. जनता सक्षम झाली, जागृत झाली तरच जनतेला हे शक्य आहे. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरी तो कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल में नहीं तेरे दिल में सही, कहीं भी हो हे आग, लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. असं म्हणून सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी पेटून उठणारे नागरिक हे आता या व्यवस्थेमध्ये गरजेचे आहेत. नाहीतर निवडणुका येतील, नेहमीची येतो पावसाळा तसं नेहमीसारखी निवडणूक येईल. राजकीय पक्ष 4 दिवस दारात येतील, राजकीय पक्षांचे नेते 4 दिवस आपल्याला भेटत राहतील आणि पुन्हा जो आहे तो आपलं रुटीन आयुष्य, सर्वसामान्य माणसाचं सामान्य आयुष्य पुढे चालू राहील. असं होऊ नये म्हणून जनतेनं संघटित होऊन राज्यकर्त्यांना, राजकीय पक्षांना
प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. हे प्रश्न विचारण्याची संधी यावेळी जर आपण साधली तर आपण या राजकीय पक्षांना आपल्या प्रश्नावर निवडणूक लढायला भाग पाडू, नाहीतर राजकीय पक्ष हे निवडणूक भावनिक करतील, कुठली तरी गुलाबी टोळी येईल आणि आपल्यावर अन्याय कसा झाला हे सांगत बसेल, कोणत्या तरी आणखी एखादा पक्ष येईल आणि माझ्याशिवाय तुम्हाला कसा पर्याय नाही हे सांगत राहील. हा प्रकार होता कामा नये. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूसच राहिला पाहिजे. तो सर्वसामान्य माणूस हा डोळ्यासमोर ठेवूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकारण्याला आणि राजकीय पक्षाला ही निवडणूक लढवण्याची प्रेरणा व्हावी, इच्छा निर्माण व्हावी. यासाठी सामान्य माणसानं, सर्वसामान्य नागरिकांना, कलावंतांनी, बुद्धिवंतांनी, कवींनी, अभ्यासकांनी सत्तेला, विरोधकांना सातत्यानं प्रश्न विचारून जे आहे ते सामान्य माणसाच्या प्रश्नावर निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. की अशा पद्धतीनं सामान्य माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी आणि प्रश्नांसाठी निवडणूक लढवण्यासाठी आपण राजकारण्यांना भाग पाडूया. त्यासाठी तुम्ही आणि मी सगळे मिळून प्रयत्न करूया. या प्रयत्नांचा भाग म्हणून आपण लोकांमध्ये जाऊन जागृती करूया आणि आपले प्रश्न जे आहेत ते राजकारण्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या निवडणुकीच्या निमित्तानं करूया. एवढं सांगतो आणि इथं थांबतो. जय भवानी, जय शिवाजी.